हाय हॅलो नमस्कार। रेखाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण जरा हटके पनीर भुर्जी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे, तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवले, त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले होते। ते छान फ्राय करायचे रंग बदलेपर्यंत। फ्राय करते वेळी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आणि हे मिश्रण परत छान परतत राहा। आता ह्या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये दही घालायचे। तर दही घालायच्या अगोदर तुम्ही गॅस बंद करून घ्या। इथे मी अर्धी वाटी दही फेटून घेतलं होतं आणि 1 टेबलस्पून टोमॅटो केचप घेतला होता। ते छानपैकी मिश्रण ढवळून एकजीव करून घ्या। त्यानंतर गॅस चालू करा आणि परत मिश्रण परतत राहा। आणि आता त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून छान परतत राहा। तेल सुटेपर्यंत परतत राहा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। इथे मी 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता आणि 1 छोटी शिमला मिर्च बारीक चिरून घेतली होती। ते घालून छानपैकी परतत राहा। शक्यतो तेल सुटेपर्यंत किंवा कोरडे होईपर्यंत परतत राहा। आपण बघू शकता आपले मिश्रण छान कोरडे झालेले। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे। तर तुम्ही अर्धा पेला किंवा थोडं जास्त घातलं तरी चालेल, पाणी घालून घ्या आणि मिश्रण परत ढवळत राहा। मिश्रणाला उकळी यायला लागली की आपल्याला त्या मिश्रणामध्ये पनीर घालायचे। इथे मी 200 ग्रॅम पनीर ग्रेट करून घेतलं होतं, ते तुम्ही याच्यामध्ये घालून घ्या आणि परत ढवळत राहा। छान पनीर एकजीव होईपर्यंत तुम्ही हे मिश्रण ढवळत राहा। थोडं पाणी त्याच्यामध्ये कमी वाटते, त्यामुळे मी थोडं त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता हे झाकण ठेवून त्याच्यावर 1 वाफ येऊ द्यावे। 2 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही बघू शकता आपली पनीर भुर्जी तयार आहे। कोथिंबीर घालून गार्निश करूया आणि आता आपली ही पनीर भुर्जी सर्व करायला रेडी आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला कळवा कशी झाली ते। धन्यवाद।